वटसावित्रीची कथा व त्याचा पूजाविधी तुम्हाला मी या व्हिडिओवर सांगणार आहे. हिंदू धर्मामध्ये महिलांच्या सणांना विशेष महत्त्व आहे. सुवासिनी या अत्यंत मनभावे काही सण साजरे करतात. वटसावित्री किंवा वटपौर्णिमा हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री केली जाते हे आपण सगळेच जाणतो. परंतु तुम्हाला वटसावित्रीची खरी कथा माहीत आहे का? मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओत वटसावित्री पौर्णिमेची कथा सांगणार आहे. वटसावित्रीची कथा आहे मद्र देशाची. या देशाचा राजा होता अश्वपती. त्याला एक कन्या होती. तिचे नाव होते सावित्री. ती रूपसंपन्न आणि सद्गुणी अशी मुलगी होती. तिचे लग्नाचे वय झाले. त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छाप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली. तिच्या इच्छाप्रमाणे पती निवडण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाचा एक राजपुत्रास निवडून त्याच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले. सत्यवानाचा पिता हा अंध आणि राज्यभ्रष्ट होता, म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे. सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे, देवर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून राजा अश्वपती आणि नारद मुनींनी तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. परंतु सावित्रीने त्यास नकार दिला. तिने सांगितले की मी ज्याला मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषांना मी विचारही करणार नाही, असे सावित्रीने निश्चयपूर्ण सांगितले. सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. त्यावेळी सावित्रीही त्याच्यासोबत गेली, कारण हा दिवस सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता हे तिला नारद मुनींनी सांगितले होते आणि ते तिला ठाऊक होते. नेहमीप्रमाणे लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. त्यावेळी वडाच्या झाडाखाली तो सावित्री मांडीवर डोके ठेवून झोपला. त्याच क्षणी तिथे साक्षात यम सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला. सावित्रीने यमाला ओळखले व नम्रपणे नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण हरू नये ज्यावेळी यमदेव जाण्यास निघाला त्यावेळी सावित्रीने त्याच्या मागे मागे जाऊ लागली. यमदेवाने सावित्रीची समजूत घातली. तिला माघारी जाण्यास सांगितले, पण त्यावेळी सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्ये यासंबंधी विवेचन केले. तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला 4 वर देऊ केले. तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला अर्थात सासऱ्यांना तुष्टी, दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने तिने पती सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणांमध्ये ती अजरामर झाली. त्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशी हे महत्त्व लक्षात घेत वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. वडाच्या झाडाखाली प्राण गेलेल्या सत्यवानाला परत आणण्यासाठी यमालाही आपला निर्णय बदलावा लागला. आपण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी म्हणूनच वटपौर्णिमेची साजरा केली जाते. वटसावित्रीची पूजा कशी करावी? वटपौर्णिमा ही ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा ह्या नावाने देखील ओळखली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी वटसावित्री पूजा करावयाची असते. त्या दिवशी सकाळीच न्हावून स्वच्छ दूत वस्त्रे नेसून सौभाग्य अलंकार घालावेत. या दिवशी महिला उपवास धरला जातो. पूजापूर्वी काही खाऊ पिऊ नये अशी पद्धत आहे. शरीर व मन या दिवशी प्रसन्न असावे. पूजेचे सर्व साहित्य तयार करून योग्य त्या जागी ठेवून द्यावे. वटसावित्रीची पूजा वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या बुंध्याशी करणे अधिक चांगले आहे. ते शक्य झाले नाही तर घरात करावी. पूजेसाठी एका पाटावर किंवा चौरंगावर मातीच्या कुंडीत वडाची ताजी टवटवीत फांदी ठेवावी. ती मिळाली नाही तर हळद व गंधाच्या मिश्रणाने पाटावर वटवृक्षाचे चित्र काढावे. त्याच्या पाटावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा तांदूळावर गणपती म्हणजे सुपारी ठेवावी आणि डाव्या बाजूस घंटा ठेवावी. एका बाजूला समई लावावी.
तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.